जिजाऊने विचारलं की जर तुझी आई जर अशी नाचली या ठिकाणी समोर, तुझी आई जर या ठिकाणी समोर जर नाचली तर तू पाहशील का? बालशिवजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हणले नाही, आईला मी पाहू शकत नाही, आईला नाचताना मी पाहू शकत नाही. मग जर समजा तू असे नाचगाणे जर पाहत बसशील तर तुझा वळण बिघडलं जाईल, तुला वेगळा नाद लागेल, तुला वेगळा छंद लागेल, आणि म्हणून तू अशा प्रकारचं दुष्कृत्य पुन्हा करू नको. विठ्ठल अशा प्रकारे जिजाऊने काळजी घेतली. जिजाऊ जे आहेत या जिजाऊने अतिशय कष्ट घेऊन जिजाऊने जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस तिचे लखोजी जाधव हे त्या निजामशाहीकडे होते. निजामशाहीने त्यांना पाठवल्यानंतर त्या ठिकाणी लखोजी जाधव आले जुन्नरला आल्यानंतर ते म्हटले की मला जिजाऊचा सूड घ्यायचा आहे, मला हे शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज कुठे गेले? त्याला शहाजी महाराजांना त्या ठिकाणी मारायचं होतं की हा या आदिलशाहीच्या विरोधामध्ये, निजामशाहीच्या विरोधामध्ये काम करतोय, म्हणून त्याला त्या ठिकाणी हल्ला करायचा होता. जिजाऊ बाहेर आल्या, तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्याबरोबर लढा. जिजाऊन त्या ठिकाणी उद्गार केले, तलवार काढली, आणि जिजाऊने तलवार काढल्यानंतर लखोजी जाधवांचं त्या ठिकाणी मुलीचं प्रेम हे उफळून आलं, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हणले नाही, मी तुझ्यावर हल्ला करणार नाही, मी परत जातो, तुझ्यावर हल्ला करणार नाही. आणि परत ते गेले त्या निजामशाहीकडे, पुन्हा ते गेले, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी ही गद्दारी त्यांच्या लक्षामध्ये आली, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांची आणि सर्वांची हत्या केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे कठीण प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कठीण प्रसंगातून अफजल खानाचा वध असेल किंवा शाहिस्ते खानावर त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला, त्याची बोटं कापली, सुरत लुटली, अशा प्रकारचे अनेक असे कठीण प्रसंगातून त्यांनी गेले. आणि म्हणून संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा चार वाजन आहे त्यांचं. संत
संत मीराबाई या राजस्थान मधल्या मेवाड प्रांतामधल्या एका खेडेगावातल्या होत्या. संत मीराबाई या फार मोठ्या संत होत्या आणि कृष्णाच्या भक्त होत्या. संत मीराबाई एकदा आई बरोबर फिरत चालल्या गावातून. त्यावेळेस एक नवरदेव नवरीची वरात चाललेली होती गावात. लग्न झाल्यानंतरची वरात असते, ती वरात त्या ठिकाणी चाललेली होती. आणि त्या वरातीमध्ये आता ते डीजे, पण पहिला असा त्या ठिकाणी बँड वगैरे गाणे वगैरे अगदी मधुर अशा प्रकारचे गाणे त्या ठिकाणी वाजत होते. आणि ते वाजत असताना तिला आनंद झाला. तिला आनंद झाल्यानंतर या मीराबाईने विचारलं की माझं लग्न कोणाबरोबर होणार आहे. तर आईने काय केलं, तिला एका मंदिरात, कृष्णाच्या मंदिरामध्ये नेलं गावामध्ये, खेड्यामध्ये. आणि कृष्णाच्या मंदिरामध्ये नेल्यानंतर तिला सांगितलं की तुझा भविष्यातला पती हा कृष्ण असणार आहे. तिने सांगितलं तुझा पती हा कृष्ण असणार आहे. परंतु वडिलाला धाक असतो, बापाला काळजी असते. बाप म्हणला हे असं नाही ना, कृष्णाची पत्नी कृष्णाबरोबर लग्न लावायचं, त्या मूर्तीवर लग्न लावायचं, हे पण सांगितलं. मग त्या ठिकाणी भोजराज, राजघराण्यातला भोजराज याच्या बरोबर त्या संत मीराबाईचं लग्न त्या ठिकाणी लावून दिलं. लग्न लावून दिलं तरी 5-6 वर्षामध्ये ती बी वारले, भोजराज बी वारले. परंतु तिचं मन संसारामध्ये लागत नव्हतं. ती दररोज त्या मंदिरामध्ये यायची आणि मंदिरामध्ये येऊन कृष्णाचं भजन ती गायची. नाचूंगी 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 आणि गुणगावता नाचूंगी नाचूंगी आणि गुणगावता नाचूंगी नाचूंगी आणि गुणगावता नाचूंगी 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 त्या ठिकाणी गळ्यामध्ये विणा, चिपळ्या, मृदुंग या सगळ्या संगीतामध्ये त्या ठिकाणी ही संत मीराबाई भजन गायची. हे भजन गायची त्यावेळेस त्या ठिकाणी एक तरुण यायचा. त्या मंदिरामध्ये एक तरुण यायचा. आता आपण पाहतो की आळंदीची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, या वारीमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक असतात. काही हौशी असतात, काही हौशी असतात, काही गवशी असतात. हौशे, गवशे आणि नवशे, हौशे, गवशे आणि नवशे असतात. तसा तो त्या ठिकाणी यायचा. गवशा त्या ठिकाणी तो यायचा आणि संत मीराबाईकडे एकटक पाहायचा. आता मंदिरामध्ये आल्यानंतर आपली दृष्टी पवित्र असली पाहिजे. मंदिरामध्ये आल्यानंतर आपली दृष्टी पवित्र असली पाहिजे. महिलांना आपण बहीण मानतो, पुरुषांना आपण भाऊ मानतो. दृष्टी आपली पवित्र पाहिजे असली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भक्त असतात आणि म्हणून तो एक दृष्टीने हा युवक त्या मीराबाईकडे पाहायचा. कारण मीराबाई सुंदर होती आणि पांढरी साडी घालायची आणि पांढरी साडी घालून त्या ठिकाणी त्या कृष्णाचं भजन ती सतत करायची. आणि ते भजन करीत असताना
तो एक सारखा 4-8 दिवस यायचा. तो युवक 4-8 दिवस यायचा. आणि एक दिवस त्यांनी मग बेरिंग केली, मीराबाईला प्रपोज केलं त्याने. आणि मीराबाईला म्हटला की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला आवडला, तुम्ही खूप सुंदर आहात, तुम्ही मला आवडला, मला तुमच्यावर लग्न करावं असं वाटतंय. आणि मग मीराबाई म्हटल्या, देवाच्या दारामध्ये राहिलेली, कृष्णाची भक्ती करणारी, तुम्ही ठीक आहे, पण तुला सलग 7 दिवस रात्रंदिवस तुला भजन करावं लागेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण मुरारे मुरारे, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, आणि त्या कृष्णाच्या नावाचा घोष करीत असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव या नावाचा घोष करीत असताना तो एकदम तल्लीन झाला. 7 दिवस एवढा तल्लीन झाला की त्याच्या भावना मरून गेल्या. काम क्रोध लोभ निमाले ठाई, अवघी आनंदाची आणि आपण जर भक्तीमध्ये जर रमलो, देवाच्या भक्तीमध्ये जर रमलो, खरोखर आपण जर देव समजून घेतला, देव समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं नेमकं? देव समजून घ्यायचं म्हणजे देवाचा आदर्श घ्यायचा. आपल्यासाठीच माणसं होऊन गेले. देवाचा आदर्श, देव कशा प्रकारे त्यांनी पराक्रम केला, कशा प्रकारे वागले. रामाचं पाहिलं आपण, रामाचं जीवन जर पाहिलं तर ते पराक्रमी जीवन आहे. त्यांनी त्या दुष्ट अशा रावणाचा त्यांनी वध केला, लोकांना त्रास देणाऱ्या रावणाचा त्यांनी वध केला. कृष्णाचा जन्म असताना सुद्धा आपण म्हणतो, आपण देवाकडे मागणं करतो की आम्हाला सुख दे, आणि देवाला सुख मिळालं नाही. महाराज, देवाला सुख मिळलं तर आपल्याला काय मिळणार आहे? श्रीकृष्ण हे त्या बंदीखान्यामध्ये त्यांची वासुदेव देवकी असताना त्यांची मुलं मारली गेली, आणि मुलं मारल्यानंतर हा 8वा जो अवतार आहे हा श्रीकृष्ण, हा त्या ठिकाणी जन्माला बरोबर त्यांच्या आईवडिलांनी काळजी घेतली. पहा, आपण जे म्हणतो की या देवाची सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी काळजी घेतली. वासुदेव देवकीने सुद्धा त्यांची काळजी घेतली की याला इथे ठेवणं हे सुरक्षित नाही, याला आपण इथून हलवलं पाहिजे. आणि त्या बालकाला, श्रीकृष्णाला त्या ठिकाणी हलवलं. यमुना नदीच्या त्या एवढ्या मोठ्या पुरामधून वासुदेव त्या ठिकाणी वासुदेवाजी गेले, आणि तो बालकृष्ण जो आहे हा नंदाच्या घरी सुरक्षितपणे येऊन पोहोचवला. अशा प्रकारची काळजी त्यावेळेस सुद्धा आई वडिलांनी घेतलेली आहे. बालकाची काळजी, बालकावरचे संस्कार त्यांनी जपलेले आहेत. आणि आपण पाहतो की तुकाराम महाराजांच्या पहिल्या पूर्वीच्या 5 पिढ्या, संत घरामध्ये शूरवीर आपल्या घरामध्ये जन्माला येत असेल तर त्याच्या पूर्वीच्या अगोदरच्या 5 पिढ्या कमीत कमी सगळ्या गुणवान असतात. बाबाजी भोसले, मालोजी भोसले, शहाजी भोसले, शिवाजी भोसले आणि संभाजी भोसले.
ह्या सर्व पिढ्या ह्या गुणवान होत्या, ह्या पराक्रमी होत्या. शहाजीराजांनी जर आपण जर पाहिलं तर ते शिंगणापूर जे आहे शिखर शिंगणापूर त्या ठिकाणी या मालोजी भोसले यांनी त्या ठिकाणी गावासाठी तलाव बांधलेला आहे पहा. शहाजीराजांनी अहमदनगरची लढाई त्या ठिकाणी मलिकांबरची सत्ता असताना शहाजीराजांनी ती लढाई त्या ठिकाणी जिंकलेली आहे. विजापूरच्या विरोधामध्ये या ठिकाणी आदिलशाहीच्या विरोधामध्ये ती लढाई जिंकलेली आहे शहाजीराजांनी. त्यांचा भाऊ आहे एक शरीफ म्हणून भाऊ होता, तर त्या भावाचा त्या ठिकाणी लढाईमध्ये मृत्यू झालेला आहे. पारगाव आहे पहा तिथे, बातोडी पारगाव ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. शहाजी भोसले हे त्या अहमदनगरमध्ये 10 वर्ष राहिलेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक शहाजी रोड आहे पहा. त्या शहाजी रोडच्या जवळ एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या जवळ ती राहिलेली आहे. तिथे जवळजवळ 10 ते 15 एकर जमीन होती त्यांची शहाजीराजांची. ती जमीन नंतर लोकांनी अतिक्रमण करून ते पुढं दुकान टाकले, पुढे रोड झाला, असे ह्या प्रकारचं आहे. म्हणून यांची हे पराक्रमी घराणे आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार जर केला आपण तर ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा हे सैनिक म्हणून होते. ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा हे सैन्यामध्ये होते, त्या ठिकाणी ते सरसेनापती होते आणि त्यांची समाधी बीड या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा पराक्रमी होते. तुकाराम महाराजांचे सुद्धा सगळे धार्मिक होते. रामाचे सुद्धा पूर्व सगळे धार्मिक होते, पराक्रमी होते. एक महाराजांना विचारलं, आपले याचे भिलोड्याचे महाराज होते, त्यांना मी म्हटलं की आपल्याकडं आपण या रामाला, कृष्णाला, पांडुरंगाला आपण देव म्हणतो, पण या परदेशामध्ये देव कोणाला म्हणत असतील? तर त्यांनी सांगितलं मला की जे पराक्रम करतात, जे समाजाचं रक्षण करतात, जे लोकांना त्रास देणारे दुष्ट जे आहेत ते दुष्टांचा नाश करतात. जसा महिषासुराचा वध केला आपल्या देवीने तसा. तर हे सर्व पराक्रमी आहे, पण आपण त्यांना नंतर देवाचं स्वरूप दिलं, ते देवच आहे, परंतु त्यांनी पराक्रम केल्यामुळे ते देव झाले. आणि संत भगवान बाबा, संत वामन भाऊ सुद्धा त्यांनी समाजाकरता कष्ट घेतले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये त्यांनी लोकांना समजावून सांगितलंय की आपला देश आपला स्वतंत्र करायचा आहे. लोकमान्य टिळकांनी सांगितलं आपला देश आपला स्वतंत्र करायचा आहे. भगवान बाबांनी सांगितलं तुम्ही मांसाहार करू नका. वामन म्हणतो तुम्ही मांसाहार करू नका, शिकी बिका पण मुलांना शिका, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणून अवतार तुम्हा धराया करना, अवतार धराया करना, देवाचं नामस्मरण केल्याने आपला काय फायदा होतो आपण पाहिलंय. संत मीराबाई, आपण ते उदाहरण पाहिलं, युवकाचं उदाहरण पाहिलंय. तो युवक हा त्या ठिकाणी भक्तिस्वरूप झाला, देवस्वरूप झाला आणि अशा या वातावरणामध्ये त्यांच्याकडे एक मोगल सत्तेमध्ये असताना एक राजा त्यांच्या स्वरूपावर भाळला आणि तो पाठीमागे लागल्यानंतर त्यांनी त्या कृष्णाच्या मंदिरामध्ये त्या गेल्या, त्या देवाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्या गेल्या आणि त्या ठिकाणी टाळ मृदंगाचा घोष सुरू केला. आणि त्या नामस्मरण करताना त्यांनी इतका तो टाळाचा मृदंगाचा घोष एवढा केला
कृष्णाचं नाव एवढं घेतलं की त्या ठिकाणी त्यांनी प्राण सोडला. म्हणून लावणी मृदुंग, लावणी मृदंग श्रुती ताल घोष लावणी कर करणी करतो नरका नारायण म्हणजे. किती जरी वाईट माणूस असला आणि त्याने बदलायचा विचार जर केला तर तो 100% बदलू शकतो. परंतु त्याला या पांडुरंगाच्या सहवासामध्ये यावं लागतं. पांडुरंगाचं नामस्मरण करावं लागतं. पांडुरंगाचं नामस्मरण करणं म्हणजे चांगल्या माणसाचं नामस्मरण करणं. आपल्या डोक्यात कोण येतो? आपण नामस्मरण नामस्मरण करत नाही. आपण नाम घेतो पण आपल्या डोक्यात पुढे तुमच्या डोक्यात बसला तो. आपल्या डोक्यात देवाचं नाव येत नाही. म्हणून देवाचं नाव आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तर हा वाल्या कोळी जो आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की वाल्या कोळी जो आहे हा वाल्या कोळी अतिशय दुष्ट होता. तो त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये आलेल्या लोकांना तो मारून टाकायचा. त्यांच्याकडे सोनं घ्यायचा, त्यांच्या पैसे असतील ती लुटमार करायचा आणि मारून टाकायचा. मारून का टाकायचा? त्याचा पुरावा नष्ट करायचा ना. तो परत म्हणला नाही पाहिजे मला आमक्या आमक्याने मारलं म्हणून.
चोर जर कधी आपल्याकडे आले आणि आपण जर त्यांना म्हणलं का अरे तुम्ही काय सांगताय, तुम्ही काय मला सांगता आम्हाला, तुम्ही आमच्या घरी आले, तुम्हाला ओळखलंय आम्ही, ओळखलंय म्हणलं का काटाच त्याचा मारलाच समजायचं. म्हणून या चोराला आपली ओळख कधी दाखवायची नसते, पण तो ते करायचा, वाल्यापुढे तो करायचा. त्याच्याकडचं सोनं लुटायचं, त्यांच्याकडचे पैसे घ्यायचा हा वाल्यापुढे, आणि पैसे घेऊन त्यांना मारून टाकायचा. असं करून जवळजवळ त्याचे किती रांगणं म्हणले ते महाराज? 7 रांगणं म्हणले. हे असे माणूस मारला का खडा टाकायचा, माणूस नाही टाकायचा, माणूस मारला का खडा टाकायचा. असे 7 रांगणं भरले, असे 7 रांगणभर माणसं त्यांनी मारले. माझ्यानंतर एक दिवस नारद मुनी आले. नारद मुनी आल्यानंतर त्याला काय माहिती, कोणी संत असो, चोराला काय नाही, संत असो तर कोणी माळ घालणार असो तर कोणी असो, शेठजी असो कोणी, आला का झोपायचं काम करतात पहिलं. आणि त्यांनी त्याला त्या नारद मुनीला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ते म्हटलं तू का मारायला मला, माझ्याकडे काय, माझ्याकडे काही नाहीच ना, तू किती मारलं तर माझ्याकडे काही निघणारच नाही, संताकडे काय असणार आहे. नारद मुनी म्हणले माझ्याकडे काहीच नाही. मग ते म्हणले अरे पण तू करतो कशासाठी उद्योग, हा उद्योग तू कशासाठी करतो. त्यांनी सांगितलं की मला माझा प्रपंच चालवायचा आहे. आपण चोऱ्या करून चालवतो का प्रपंच, तू चोऱ्या करून चालवतो का? चोऱ्या करून चालवू नको. आणि चोऱ्या करून चालवत असतील तर तुझ्या पापाचे वाटेकरी कोण आहेत हे घरी जाऊन विचार. तुम्हाला कसं काय तू विचार, तुझ्या बायकोला विचार, तुझ्या मुलाला विचार की या माझ्या पापाच्या वाटेकरी तुम्ही आहात का? तुम्ही माझ्या जीवावर बसून खाता. हा काही काय म्हणतात तुम्ही आमच्या जीवावर बसून खाता. पण ते म्हणलं जाऊन दिलं मला, म्हणा तुम्ही माझ्या जीवावर बसून खाता, मी लोकांची लुटमार करून आणतो आणि तुम्ही अर्धा खाता. मग तुम्ही या माझ्या पापात वाटेकरी आहात का? ते म्हणत नाही आम्हाला काही नाही म्हणजे आम्हाला खायला मिळतं, आम्हाला एवढा विचार करतो आम्ही. तुम्ही कुठून कसं आणता याचा काय विचार करत नाही आम्ही. तुम्ही जे आणता तर ते आम्ही या ठिकाणी खातो, आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही. आणि मग जर पापाचे वाटेकरी नसतील, मी सांगतो नारद मुनी जाऊन सांगतो की माझ्या पापाचे वाटेकरी घरचे कोणीच नाही. पुन्हा आला तो नारद मुनीकडे, पुन्हा आला आणि आल्यानंतर सांगितलं की ते माझ्या पापाचे वाटेकरी नाही. माझं एवढं मोठं पाप झालंय, एवढं मोठं पाप झालंय माझं, तर ते पापातून मी कसा उतराई होऊ, ते पाप माझं कसं नष्ट होईल, आणि ते पाप माझं नष्ट करण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी नारद मुनी सांगितलं की तू मरा मरा असा राम राम म्हण. तुम्हाला मला राम राम येत नाही, मला मारा मारा म्हणजे मी माणसं मारले म्हणून मला मरा माराच येते, मला मारा मारा म्हण. मग मरा 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 शेवटी राम रामाचे लागले. वाल्या कोळी ब्रह्मा वाल्या कोळी ब्रह्मा वाल्या कोळी वाल्या कोळी मग नारद मुनी सांगितलं की तुला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुला राम नामाचा उच्चार करावा लागेल. मग त्याने मरा मरा का व्हायना, परंतु तो उच्चार त्याने सुरू करा. रात्रंदिवस तो मरा 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 म्हणता म्हणता तो राम राम म्हणला. आणि त्याने इतके त्या ठिकाणी तपश्चर्या केली, त्याच्या अंगावर वारूळ तयार झालं. एवढी मोठी तपश्चर्या केली आणि वारूळ तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी राम आले, श्रीरामदेव आले आणि म्हटले की माझ्या नावाचा उच्चार कोण करतोय. त्याच्या सहज त्यावर धक्का लागला आणि त्याच्यामधून हे वाल्या कोळी हा वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. तुका म्हणे तुका म्हणे महापातके पतित तुका म्हणे
तर आज भजन होईल या ठिकाणी की आपण श्रद्धा जरूर असावी आपली, परंतु अंधश्रद्धा नसावी. कारण आपल्या या समाजामध्ये बरेचसे लोक फसतात. एक जण जरा त्या टोमॅटोचं पाणी करून देत होता हा, की तुम्हाला संतान होईल म्हणून तो त्या ठिकाणी ते टोमॅटोचं पाणी करून द्यायचा. एक ते कर्नाटकमध्ये एक बाईच्या अशा हात फिरवायची, पोटावरून हात फिरवायची. त्या बाईला सांगायची का तुला संतान होईल, तू फक्त सांग की फरक पडलाय म्हणून. आणि फरक पडला असं सांगायचं. आपल्या माता पित्यांची सेवा अंधश्रद्धा आपण पाळली पाहिजे. कारण असे बंधू जे आहेत ऐसे कैसे झाले, ऐसे कैसे झाले बोलू, 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 ऐसे कैसे झाले आपला गैरफायदा घेऊन म्हणून आपण समाजामध्ये नेहमी सावध राहिलं पाहिजे. हा एक शेवटचा संदेश मला या ठिकाणी सांगायचा होता. कारण विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड आहे. आपल्यासमोर माहीत आहे ही जी सांगड आहे. तर या ठिकाणी हे पहिलं कीर्तन माझं या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केला.
इथलं पहिलं आहे याच्यापूर्वी केलेलं आहे मी, कारण मी 2014 पासून माझं एक लेखन करतो. जसं की एक ती चॉकलेटची जाहिरात आहे, एक चॉकलेटची जाहिरात माय इंग्लिश थोडं थोडं माय इंग्लिश थोडं थोडं आहे. तसं हा थोडा थोडा प्रयत्न केल्यानंतर आज ह्या आपल्या शिक्षक कॉलनीमध्ये माझ्या या परिवारामध्ये, माझा हा परिवार आहे, या परिवारामध्ये हे सर्वजण माझे घरचे आहेत आणि म्हणून मला घरचे वाटले आणि म्हणून मी या ठिकाणी बिंदास बोलत राहिलो. तर आपण सर्वांनी साथ दिली. बेगडे महाराज आहेत, आमचे गुरुबंधू आहेत, संजय वारे महाराज आमचे गुरुबंधू आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये काय गेल्यामुळे काय होतं, तर हे माझ्या जीवनातलं उदाहरण आहे. शिवाजी वारे महाराज आणि संजय वारे महाराज यांच्या संगतीमध्ये मी गेलो आणि कीर्तन सेवा शिकलो. मी पहिला सामाजिक कार्य करत होतो, परंतु त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मला या ठिकाणी या संगतीमुळे हा फायदा झाला की मी भगवंताची भक्ती करू लागलो आणि ते श्रद्धेने करू लागलो. त्याचप्रमाणे आमचे वाळके महाराज, त्याचप्रमाणे आमचे मोरे महाराज, धस महाराज, कोलते बाबा, दिवटे महाराज आणि अर्जुन महाराज भडके, हे सर्वजण आमच्या ताई आहेत, नांगरे ताई आहेत. आज तुपे ताई उभा टाळ घेऊन, आणि हे असंच धाडस करावं लागतं. हळूहळू आपण त्या ठिकाणी तयार. आमचे कचरू भाऊ सुद्धा हळूहळू तयार झाले आणि आम्ही त्या ठिकाणी या स्थानिक मधून कोणीतरी पाहिजे. हा, तर आमचे वादक माऊली गोलार, तर त्यांचं नाव आमच्या भाऊनी सुचवलं, गौरव भाऊनी सुचवलं आणि ते म्हटले अतिशय क्लास 1, अतिशय उत्कृष्ट असं म्हणून ते वाजवतात आणि ते वाजवतात दुसरं तोंडी नाही, तर तुम्ही ते दाखवलेलं आहे. हा, तुम्ही ते आवाजून दाखवलेलं आहे. आणि मी जरी म्हणलो मी किती मोठा आहे, तर मोठा आहे हे म्हणण्यामध्ये काही नाही, आपण ते दाखवलं पाहिजे. मी फार मोठा आहे असं नाही, मी मोठा नाहीच, परंतु ज्यांना ही कला जी अवगत आहे त्या कलेमधून ते दाखवतात की मी किती मोठा आहे. कृतीतून दाखवलं त्यांनी, कृतीभक्तीतून दाखवलं किती मोठे आहे. आणि बेंगळे महाराज आवाज तर त्याला तोडच नाही, कारण त्यांनी सुद्धा अतिशय गरिबीतून त्यांनी ते संघर्ष करून जीवन जगलेले आहे. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, मुलगी सुद्धा इंजिनियर आहे. त्यांच्या घरी आम्ही गेलो सकाळी, तर विचारलं त्यांना, तर हे तुमच्या भक्तीचं ते फळ आहे, तुमच्या भक्तीचं फळ आहे. तुम्ही जी देवाची श्रद्धा करता त्याचं ते फळ आहे. आपले सर्वजण आपलेही मुलं चांगले संस्कारी असणारच आहे, माझी खात्री आहे त्याची. आणि म्हणून या कार्यामध्ये आपले मुलं संस्कारी होतात आणि चांगले होतात, म्हणून हे कार्य आपल्याला आवश्यक आहे. जायबा गुरुजी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षक म्हणून कार्य करतात. विद्यार्थ्यांचं फार त्यांचं सुद्धा भजन आपल्या एक दिवस घ्यायचं आहे. जायबा गुरुजीच्या त्यांच्या शाळेतमध्ये भजन दिवस ठेवायचे आपल्याला, ते पण आहे. आणि आपण सर्वांनी साथ दिली. आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये तुम्ही सर्वजण येतात, आम्हाला साथ देतात, त्याबद्दल आपले खरोखर अगदी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल आता.
समर्थन तूच सज्जन तारे शिव तुझे नाम हे संकटहारी भीत भीत मी शिवबा शिवारी जय देव जय देव जय शिवराया जय देव जय देव जय शिवराया शिवशंकराया तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नरराक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय देव जय शिवराया छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ज्ञानदेव तुकाराम सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या. सर्व भाविकांना विनंती आहे खाली बसून घ्या.